सध्या बेचकीचा शोध चालू आहे. आम्हाला बेचकी पाहिजे. बेचकी हवं आहे आम्हाला सध्या. बेचकी मिळत नाही तर आपण बघा उन्हाळ्यामधली सगळी फाटी आपण इथे जमा करून ठेवतो वाड्यामध्ये, जेणेकरून पावसाळ्यामध्ये वापरता येतील. बेचकीचा दांडा नको आपल्याला, आपल्याला बेचकी प्रॉपर बनवलेली हवी आहे. तर चिनू शोधतो पण ते काही मिळेना झाले आपल्याला. कुठं लटकवलेले पण दिसत नाही. आता आपल्याला सध्या तरी जायचं आहे पडतवण्यात किंवा जिथं मिळेल तिथं भटकायचं जंगलामध्ये. मला असं वाटतं नाही आहे सध्या चिनू. चला आपण जायला पाहिजे, तेच करूया. दगडी मारूया वाघाला. तर चल बघू, राहिलो तर राहिलो. चल तर लेट्स गो. आपण आता जातोय जंगलामध्ये. आपल्यासोबत चिन्मय आहे, माझा छोटा भाऊ. हा आपला घर गावचा, आपला घर आहे. हे अंगण भलं मोठं अंगण आहे. तर लेट्स गो. नमस्कार मंडळी, मी दीपेश कदम परत एकदा स्वागत करतो बऱ्याच दिवसानंतर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आलो आहे गावी चिपळूणला, माझ्या स्वतःच्या गावी टेरोमध्ये. आजीची पुण्यतिथी होती, झाली काल. आज थोडं भटकंतीचा जरा व्हिडिओ करतो आहे. आणि भटकायला सध्या जातो आहे मी आणि माझा भाऊ चिन्मय. चिन्मय से हाय ब्रो. भाई पहिल्यांदाच आपल्या ब्लॉगमध्ये आलायस. आज आपल्याला कुठे कुठे फिरायला जायचं आहे सांग. आज पैठवण्यात आणि झाराकडे. पण वाघाची वगैरे तिकडे जरा भीती पण वाटते ना. हो. मग काय काय बघायला मिळेल आपल्याला, अंदाज तुझा? मोर, रानकोंबडी, ससे, साप बघूयात. काल तर आपल्याकडे नाग होता सोमवारी समजा, तर आपण बघूया काय आपल्याला बघायला मिळणार आहे. वाघांची संख्या आहे इकडे, वाघ दिसतात पण असे आपले तिकडे वरती जंगलामध्ये ना वाडे वगैरे आहेत लोकांनी बांधलेले गुरांसाठी. तर त्या वाड्यामध्ये वाघ रात्री बसतात, जसे बोलतात. वाघाच्या पायाचे ठसे आपल्या शेतामध्ये आपल्या घराजवळ पण असतात, पायाचे पंजे यांचे ठसे पंजाचे वाघाचे. तर बघूया आपण. आता सध्या जातो आपण जंगलाच्या बाजूने, मजा करूया. बघूया आज काय नवीन ॲडव्हेंचर होते आपले, नवीन काय आपल्याला बघायला मिळते. वासा पडलेला आहे अशा प्रकारे. पुन्हा एकदा लावून ठेवूया दगडा. अरे द्यावा दुसरा पण. हा आपल्याला इथं इकडनं पावसाचं पाणी जातं. पाऊस आता सध्या थांबला आहे. पाऊस जर कंटिन्यू पडत असेल ना तर पाणी इकडनं पार असं इकडनं पाणी येतं भरपूर, आणि मग इकडनं खाली झरायला लागतं पाणी. आणि इकडनं पाणी भरपूर असं म्हणजे एक छोटा ओढा आहे, त्या मार्गे पाणी सगळं खाली जातं. दगडावरनं जाऊ शकत नाही, सगळीकडे चिकट झाले, शेवाळे आलेले. भाजी काय भेटली आपल्याला येताना तर ती घेऊन येऊया. जशी भारिंग्याची म्हणा किंवा अजून कोणती कुरडूची भाजी, ती एक भाजी आपण घेऊन येऊ शकतो. आपल्या इकडं गौरीचा डोह पण आहे, पण ते खूप लांब आहे इकडनं, आणि सध्या जंगल झालं तिथे भरपूर. लोकांनी अजून साफसफाई नाही केली तिकडे. गौरीचा डोह म्हणजे ॲक्च्युली आपलं ते विसर्जन घाट आहे ते गणपतींचं. आपण तिकडे विसर्जन पण करतो. काकांची परमिशन नव्हती जायला, पण आम्ही डोळा चुकून आम्ही आलेलो आहोत फिरण्यासाठी. आजचा दिवस आपल्यासाठी चिनूनी शाळेला दांडे मारले. बेसिकली तो 9वीला आहे आणि त्याने आपल्यासाठी आज सुट्टी मारलेली आहे का थोडंफार भटकंती करायला यावी पाहिजे, आणि त्याला पण थोडं रिलॅक्स मोमेंट वाटतं. हा बघा, हे आहे आपलं रोड गावाचं. अरे बाबा चिखल आहे. हे बघा, हा रस्ता आहे. हा इकडनं रस्ता येतो आणि ह्या साईडला दत्तवाडी म्हणून एक वाडी आपली गावाची, तिकडे जाते. हे आपण बघतो काय आहे, बांधकाम विभाग चिपळूण, शेखर निकमजी. ओके, तर आता आपण इकडनं जाऊया. आणि तुम्हाला पार असं जंगल दिसतंय का बघा तुम्ही. थोडं झूमिंग करू आपण. बघा असं भरलेलं भर घनदाट असं जंगल आहे, आणि आपण तिकडे जातोय.
तर आपल्याला आता ना झऱ्याचा आवाज येतोय. या बाजूला झरा आहे आणि बघूया आपण तिथं पाणी किती आहे त्याला. झऱ्यामध्ये पाणी किती आहे ते बघूया. तुम्हाला ऐकायला येत असेल की नाही माहिती नाही मला. एकदा बघू जवळ जाऊन. आणि पावसाचे चिन्ह आहे. तो वातावरण तर पावसाळ्याचं आहे बघा. सगळं पाऊस भरलेला आहे. हे बघा किती ढग भरले. बघा इकडनं पाणी येते या बाजूने शेतातलं. ते मागे शेतातनं पाणी येते. खाली ते झऱ्याला जातोय पाणी ते. बऱ्याच दिवसांनी आलोय ना गावी. मी जवळजवळ आता माझ्या अंदाजाने मी तरी सध्या तरी 2 वर्षानंतर या बाजूला आलोय. तेव्हा ही लहान होती माझा भाऊ वगैरे. तर श्रवण घरी आहे, तो आला नाही. त्याला म्हटलं ये, तो आला नाही. ताईला यायचं होतं पण ताईला नाही आणलं. डोळं चुकून आलोय आम्ही. घरी गेल्यानंतर आमचे वांदे आहेत, ऐकावं लागणार आहेत 2-3 गोष्टी. कारण का तिला पण भटकायचं होतं थोडं. तिला नाही आणलं. तुम्हाला मी समोरचं वातावरण दाखवतो. समोरचं तुम्ही झाडे बघा कसे आहेत ते एकदा. समोरून जाताना सगळीकडे वेलीच वेली आहेत. आणि इकडनं आपल्याला जायचं आहे. रस्त्याने जाताना आहे ना वाघापेक्षा जास्त बिबटे इकडे मिळतील तुम्हाला. त्यामुळे रस्त्याने जाताना जरा व्यवस्थित काळजीपूर्वक जायचं. वाघ पण आहेत, मोर पण दिसतील, ससे पण दिसतील, लांडोर दिसले तर मे बी. परत सगळे पक्षी तुम्हाला इकडे बघायला मिळतील. साप तर रस्त्यावर तुम्हाला इकडे तिकडे मिळतील दिसतील. आपला लक चान्स असेल तर लक बाय आपल्याला दिसू शकतात. बघूया. आपल्याकडे ड्रोन नाही. आपल्याकडे ड्रोन असताना 1 नंबर शूटिंग झाली असते. 1 नंबर. आपल्याकडे सगळी ही जी पूर्ण झाडे आहे ना, ही डोंगर सगळे रांग आहे ना, ही पार तुम्हाला सगळे समोर दिसणार. ती पण ही सगळे सह्याद्री पट्ट्याची रांगा आहेत या. त्यामुळे तुम्ही इकडे माझ्याकडे जर ड्रोन असतं ना, खूप चांगली व्ह्यू आलं असतं. 1 नंबर व्ह्यू आलं असतं. पण आपल्याकडे सध्या ड्रोन नाही. आपण ट्राय करूया नवीन घेण्यासाठी. सेकंड हँड का होईना पण घेऊया, लवकरच घेऊया. आणि परत एकदा इकडे आपण व्हिजिट करूया. हे बघा पूर्ण उतरण आहे. आणि या उतरणीवर आपल्याला आता उतरावं लागतं आहे. आपल्या काही जमीन इकडे खाली पण आहेत. शिवाय तिकडे जो समोर डोंगर दिसतो तुम्हाला, तिकडे वरती आपला म्हणजे आमच्या पंजोबांच्या काळामध्ये इकडे वाडा होता गुरांसाठी या जंगलामध्ये. तर तो वाडा आता तिथं नसणार आहे. तिकडे पण आपल्या जमिनी आहेत. तर तिकडे आम्हाला तर पाठवू शकणार नाही, कारण का तिकडं भयानक असं मोठं जंगल आहे. स्वतः काकाही सध्या जात नाहीत तिकडं पावसाळ्याच्या सीझनला. आणि आम्हाला तर पाठवणार तर नाहीच ते. हे बघा किती भलं मोठं असं जंगल आहे. पूर्ण भरलं आहे, घनदाट असं भरलं आहे. हे बघा पूर्ण असं घनदाट आहे. जर एखादा माणूस इकडे गेला ना, 100% इकडं हरवण्याचे चान्सेस भरपूर आहेत. हरवला की त्याला बाहेर येण्याचे चान्सेस नाही आहेत लवकरच. याच्या बॅक साईडला दत्तवाडी आहे. बरोबर ना चिनू? हो. तर लेट्स गो. आपण आता थोडं पुढं जाण्याचं ट्राय करूया. बघूया पुढं अजून काय आपल्याला बघायला मिळते का. इकडनं कोणती वाट जाते चिन्मय? इकडून आपल्या घराकडे जाते. दुसऱ्याशी कोणी खाली जात नाही का अशी फिरण्यासारखी ॲडव्हेंचर अशी? हो आहे ना. मग ही वाट जाणं कुठे? ही आता डोह्याकडे जाणार. कोणत्या डोहाकडे गौरीच्या. जायचं का? चला तर. ट्राय करूया. हां. घरी फक्त कोणी बोललं नाही पाहिजे. हां. चला चालेल. गणपती बाप्पा मोरया. चला. तू पुढं होतोस की मी? तू घाबरत नाहीस ना? चल मी जातो पुढं. मग बघूया आपण थोडी ॲडव्हेंचर करूया इकडं. नको फक्त जाताना इकडे झाडाझुडपात फक्त वरती बघायचं. काय असं हरणटोळ वगैरे तर काय घसरलेलं वगैरे दिसेल ना, तर अर्धे गुरांचे पण दिसतील किंवा रानडुकरांचे पण तुम्हाला पायाचे ठसे दिसतील. ओके. पाय जरा वाट थोडी निसटती आहे. आपण ॲडव्हेंचर छोटीशी करूया. कोणत्या बाजून जायचं आहे? इकडनं जाऊया की इकडनं खालून? उतरत जाऊया. उतरून जाऊया. हे बघा, अरे वा आपल्याला खेकडा बघायला मिळाला. हे बघा कसं लपतोय.
जाताना थोडं वरती झाडा झुडपात बघायचं कुठं काय आहे की नाही ते. कोणतं बघून जाऊया. पाऊस थोडा रिमझिम रिमझिम पडायला लागला आहे आता सध्याच्या घडीला. बघू. सध्या गौरीच नाही आहे रे इथे. कोणता अजून जाऊया. उडी मारायला खाली. मारतो बघू. ही कोणती भाजी आहे. झराचा आवाज येतो आपल्याला क्लोजली. आपण बघू त्या वाटेने जाऊया. इकडे काहीतरी आहे, पाणी भरलंय भरपूर. पाण्याच्या ठिकाणी आहे ना बेसिकली जनावरं पाणी प्यायला येतात. त्यामुळे जर ते दिसले ना तर आपले खूप मोठे वांदे लागणार आहेत. हे बघा, हे काय आहे. हे डोह आहे. इकडे खूप असं पाणी साचलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे मुंबई ठिकाणी काय म्हणतात सरोवर किंवा खाण म्हणतात वगैरे. हे तसं आहे, एक प्रकारे तलाव. काय तर चिनू सध्या भारिंग्याची भाजी तोडतोय, घेतोय आपल्यासाठी. हे बघा तुम्ही बघू शकता, भारिंग्याची भाजी पानं तोडतोय, घेतोय. फुलं जिथं आली असतील ती नाही घ्यायची. जिथं फुलं नसतील ना ती घेऊ शकतो आपण. बरं दे छत्री, दे मी छत्री धरतो दे. थोडा प्लॅनमध्ये थोडा चेंज केलं आहे. रस्त्याच्या बाजूने जाऊया, कारण की इथं थोडं रस्ता असं आपल्याला दिसेना झालं आहे. बघा पार जंगल आहे, त्यामुळे रस्ता आपल्याला दिसत नाही कुठून कसा आहे ते. परत आपण मेन रोडवरून जाऊया, तिकडनंच बेस्ट राहील आपल्यासाठी. इकडनं जाईल, इकडनं वरून. मच्छर पण भरपूर चावते. थोडंसं छोटंसं फोटो सेशन केलं आपण. आणि आता थोडं डोहाच्या बाजून जाऊया किंवा झऱ्याच्या बाजून जाऊया. बघूया आता किती झरा आहे का. पाऊस पडतोय पण आपल्याला भिजायचं आहे आणि आपण भिजणार. खूप चांगलं विहंगम दृश्य असं आहे, पण फक्त डोळ्याने कॅप्चर करू शकतो. वरचं नजर आपल्याला काय मिळणार नाही दिसायला, कारण का ड्रोन नाही आपल्याकडे. खूप चांगलं दृश्य तुम्हाला बघायला मिळालं असतं, पण आपलं बॅड लक आहे आपलं की आपल्याकडे ड्रोन कॅमेरा नाही आहे. गुरु द्रोणाचार्य नाही आहे आपल्याकडे बेसिकली. थँक्यू. मेसेज यायला लागले आता. आपल्याकडे नेटवर्क घरी नाही, पण इकडे डोंगरात नेटवर्क भरपूर येतं आहे. पण घरात नेटवर्क एक पण नाही. फोन पण करू शकत नाही कोणाला, का नेटवर्कच नाही मेन म्हणजे.
मी तुम्हाला झूम करून दाखवतो. ओके, इकडे एक वाडा आहे, एक रोडच्या इथेच आहे. ओके, हे जे कौलं दिसत आहेत ना, कौलं घरासारखे, तिथे एक वाडा आहे. त्या वाड्यामध्ये रात्री वाघ येऊन बसतात. जो हाच रोड इकडनं तिकडे जातो. आपल्याला आता सध्या झऱ्याचा आवाज येतोय आणि झरा आहे इथे. बघूया, चिमू थांबलाय. पाणी तर दिसायला लागलेलं आहे आपल्याला. बघा, झऱ्याचं पाणी येतं, डोंगराचं पाणी सगळं वरून, आणि इकडनं खाली असं जाऊन या बाजूने रोडच्या इथून हे पाणी इकडे येतं खाली. हे बघा, तुम्ही बघू शकता कसलं भारी झरा आहे. किती भारी झरा आहे, किती भारी, प्रमाणाच्या बाहेर. आपल्याला उतरायला पण जागा आहे, नाही असं नाही. इथून शकतो आपण, बघा इथूनच इथे शकतो आणि इथे जाऊ शकतो. मग तिथून घरामध्ये आपण आंघोळ करू शकतो. पण सध्या तरी परमिशन नाही आहे म्हणून हेच पाणी आपल्या खाली गौरीच्या डोहामध्ये जातं, गणपत विसर्जन घाटमध्ये. बघा तुम्ही किती भारी होते. आणि हे डोंगर इकडे आहे. तर आता सध्या असं वाटतंय की घरी जावं, कारण का आम्हाला इथपर्यंतच फक्त परवानगी होती. त्यापुढे जायची परवानगी नाही दिली घरी. इथूनच जाऊया आपण. काय म्हणतो? पाण्याचा साप होता पाठी. कुठे होता? पाणदिवड होता असेल, पाण्याचा साप असेल तो. तर ठीक आहे, बरोबर. तर आता मंडळी आपण घरी जातोय. आपल्याला फक्त या डोहापर्यंत, म्हणजे या झऱ्यापर्यंत फक्त परवानगी होती. बाकीची व्हिडिओ करूया आपण, गावात पण फिरायचं आपल्याला थोडंफार. ती व्हिडिओ जर आपण केली तर करूयात. पण सध्या तरी आपण इथून जंगलातून जातोय. पुढं गेलो असतो जर काका असते तर, पण सध्या काका नाही आहेत. आम्ही दोघं जणच आलो होतो एकमेकांच्या भरोशावर. तर आता दोघं पण घरी जातोय आपण. तर बाय. सध्या तरी तुम्ही इथपर्यंत साथ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि चिन्मय तर आपल्यासोबत असणारच आहे. तर चिन्मय, काय सांगशील तू? काय एक्सपिरियन्स होता सध्या तरी आपल्याला जंगलामध्ये? म्हणजे आता मला खूप उत्सुकता होती प्राणी बघायचे, पण आता ते नाही भेटले. नाही दिसले आपल्याला, कारण का घरच्यांनी पण आपल्याला पुढेपर्यंत पाठवण्याची परवानगी तर नाही दिली. आपण फक्त फार फार या झऱ्यापर्यंत आलो. पुढे गेलो असतो तर बेसिकली आपल्याला दिसले असते कोणत्या ना कोणते प्राणी दिसले असते. मोर तर दिसले असते, कारण मोरांचा तर आपल्याला आवाज आत्ताही येतोय ना, असं नाही. मोर ओरडताना आपल्याला आत्ताही आवाज येतोय. ससे वगैरे दिसले असते, लांडूर वगैरे दिसले असते, आपल्याला रानडुक्कर वगैरे दिसले असते, बिबट्या पण दिसल्या असतात जर लक असतं तर. वाघ वगैरे दिसले असते. पण सध्या आपल्याला जायचं नाही आहे तिकडे. तर आपण सध्या घरी जातोय. तोपर्यंत नमस्कार.